बॅटिंग म्हणजे प्लेयरही साथ द्यायचे. अण्णा कदम, संतोष शेलटकर, महेश शिर्के म्हणा, राजा, नयन रणसिंग, त्या वेगवेगळ्या टीममध्ये बॉलर रुपेश पावसकर असायचा. हे प्लेयर परत मग एक सदानंद म्हणून होता परत प्लेयर, तो सुद्धा चांगली टाकायचा. सदानंद परब सांगितले सांगेडेवाडी मी सगळे लोकल प्लेयरच असे जमा करून खेळायचो. मला एक सवय होती, ते प्रॅक्टिसांना बोलवायचं, त्यांना काहीतरी शिकवायचं आणि त्याच्यानंतर आपली टीम तयार होईल. पण बोपर्सबद्दल बोलायचं झालं तर ती टुर्नामेंट एक वर्ष फायनलही मारलेली आम्ही. की टुर्नामेंट प्रॅक्टिसही पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे, त्याच प्लेअरला खेळवायचं. उगाच मी कधी प्रॅक्टिसशिवाय कोणाला दुसऱ्याला खेळवायचो नाही. जे आपल्या टचमध्ये आहे, दररोज येतात, प्रॅक्टिसमध्ये खेळतात, त्यालाच खेळवायचं. हे आधी माझं आणि मी कधी प्लेअर म्हणूनच खेळलो. तो माझा स्वार्थ आहे, त्याला खेळवायचं नाही ना. आपल्या टचमध्ये कोण, आपल्या समोर कोण टाकतो बॉलिंग, तो काय खेळतो, आपली आधी आम्ही खेळतानाच आम्ही समजायचो हा बॉल चांगली बॉलिंग टाकतो. मी खेळत आहे, मला 2 बॉल डॉट काढले, 2-4 बॉल हा डॉट करतो, हा चांगली टाकतो ह्या वर्षी, म्हणजे ह्याला जरा खेळवायचं असं. त्यामुळे आम्ही खेळवताना चांगले बॉलर, चांगले प्लेयरच घेऊन खेळायचो. खेळताना कोणा पार्सलिटी कधीच नाही. जो चांगला आहे ना त्याला चांगल्यालाच चान्स द्यायचा, असं आपल्या अजून जगत ते रक्तात आहे. अजून जगत आम्ही खेळतो.